फ्रेंड्स, भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपला स्वागत आहे. आज आपण रव्यापासून टोमॅटो फ्लेवरचे पापड बनवणार आहोत. तर तुम्ही बघू शकता तळल्यावर हा पापड आपला किती कुरकुरीत आणि किती मस्त असा तयार झालेला आहे. का लगेच आपल्या हाताने कुस्करले जातो, म्हातारी माणसं होटाने चावून खातील असा आपला पापड तयार झाला आहे. का लहान मुलांना पण हेल्दी असा आपला हा पापड तयार झाला आहे. लहान मुलंही आवडीने खातील. तर तुम्हाला तळून दाखवते. एक पापड बघू शकता, एक दोन पापड तुम्हाला तळून दाखवते. का तळल्याबरोबर आपला हा पापड किती फुलतो आणि मस्त आपला हा पापड तयार होतो. ना खिशी घ्यायची गरज आहे तुम्हाला, ना लाटत बसायची गरज आहे. एकटी बाईसुद्धा आपले हे पापड करू शकते. असे झटपट आपले हे रवा पापड तयार होतात. असे मस्त आपले हे टोमॅटो फ्लेवरचे पापड तयार होतात. जास्त मेहनत न घेता झटपट कमी साहित्यात आपला हा पापड तयार होतो. तर बघू शकता 4 पट फुलणारा आपला हा पापड तयार झालेला आहे. ते वाळलेल्या पापडाची साईज बघा आणि तळलेल्या पापडाची साईज बघा. तर 4 पट फुलणारा असा आपला हा पापड तयार झाला आहे. तर चला मग रेसिपीला सुरुवात करू. त्यासाठी मी अर्धा किलो बारीक रवा घ्यायचा आहे आपल्याला आणि अर्धा किलो टोमॅटो घ्यायचे. टोमॅटो लाल बुंद पाहून घ्यायचे आणि बारीक रवाही अर्धा किलो घ्यायचा आहे. दोघं सेम प्रमाणात घ्यायचे, सारख्याच प्रमाणात घ्यायचे. ओवा घ्यायचा आहे 1 चमच्याभर. 2 चमचे आपल्याला पोह्यांचे चमचे राहतात ते लाल तिखट घ्यायचे. 2 पोह्यांचे चमचे आपल्याला फुल सोडा घ्यायचा आहे आणि 2 पोह्यांचे चमचे आपल्याला मीठ घ्यायचे. तर असं आपण हे साहित्य तुम्ही घेतलेलं आहे. आणि कोणत्याही भांड्याने तुम्ही रवा अगोदर मोजून घ्यायचं आहे. मग आता एकदा आपल्याला अगोदर हे टोमॅटो आपल्याला मिक्सरमध्ये दळून घ्यायचे. मग यासाठी आपल्याला पुढचा भाग कापून टोमॅटो धुवून घेतलेले मी आणि नंतर मग आपल्याला तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात हे टाकून घ्यायचे. तर हे सगळे असे मोठे मोठे तुकडे करायचे, म्हणजे तुकडे केल्याने काय होईल, त्याची पेस्ट चांगली होईल आणि पटकन असे ते ग्राइंड होतील, आपली पेस्ट तयार होईल त्याची. मग आता बघू शकता हे सगळे तुकडे मी असे करून घेतलेले आहे. मग आता हे मिक्सरमध्ये मी दळून घेणार आहे. मग आता त्याचं चांगलं तुम्ही बघू शकता तशी मस्त आपली ही पेस्ट तयार झालेली आहे. मग आता एक पातेले घ्यायचं आहे. शक्यतो जाड बुडाचं पातेलं घ्या किंवा कढई घेतली तरी चालेल. तुम्ही जाड कुकर घेतला तरी चालेल, जाड बुडाचा कुकर घेतला तरी चालेल. मग आता एक भांड्याने आपल्याला रवा मोजून घ्यायचा आहे. कोणत्याही तुमच्याकडे जे घरात भांडं असेल त्याच्याने रवा मोजून घ्यायचा आहे. आणि मग त्याच भांड्याने आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर एक भांडं रवा असेल तर त्याला 5 पट आपल्याला पाणी टाकायचं आहे, म्हणजे 5 भांडे आपल्याला पाणी टाकायचं आहे. आणि चांगली उकळी येऊ द्यायची त्या पाण्याला. मग आता पाणी उकळतं आहे, गॅस फुल ठेवलेला आहे. तोपर्यंत सगळं साहित्य जे आपण काढून ठेवलेलं आहे, लाल तिखट हो, फुलसोडा, ओवा, तुम्हाला पाहिजे तुम्ही जिरे तीळ पण टाकू शकता तुम्ही त्याच्यात. आता हे सगळं आपण साहित्य टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये. मग आता हे सगळं साहित्य आपलं टाकून झालेलं आहे. गॅस आपला फुल ठेवायचा आहे. आणि नंतर म्हणजे टोमॅटोची पेस्ट केलेली आपल्याला ती एक गाळणी घ्यायची अशी आणि त्या गाळणीने गाळून घ्यायची. कारण बऱ्याच वेळेस काय होतं, ज्यावेळेस आपण टोमॅटोची पेस्ट करतो तर त्यात एखादा तुकडा वगैरे राहून जातो. आणि शिवाय काय होतं, त्याच्यात बी पण असतात. मग ते गाळणीने गाळल्यामुळे ते बी पण निघून जातील आणि तुकडा वगैरे एखादा राहिला असेल तर तोही निघून जाईल आणि स्मूथ अशी आपली ही पेस्ट तयार होईल, म्हणजे एकदम चिकन अशी पेस्ट तयार होईल. आता बघू शकता असं थोडंसं त्याच्यातलं ते निघालेलं आहे. मग आपण ते टाकून द्यायचं आहे. त्याचा काही उपयोग होणार नाही, ते नंतर टाकून द्यायचं आहे. आता हे काढून घेऊ आपण. सगळी पेस्ट अशी गाळून झालेली. आणि नंतर मग याच्यात आपल्याला हिंग टाकायचं आहे. तर जवळजवळ पाव चमचे आपल्याला हिंग त्याच्यात टाकून घ्यायचं आहे. आणि मग नंतर आपल्याला ह्या पाण्याला झाकण ठेवून चांगली उकळी येऊ द्यायची. तर कमीत कमी 5 मिनटं तरी लागतात. गॅस फुल ठेवायचा आहे आणि चांगलं खळखळ एकदम उकळी येऊ द्यायची त्या पाण्याला आपल्याला. मग जोपर्यंत पाणी उकळतं आहे आपलं तोपर्यंत बाकीचे तयारी करून ठेवायची. तुम्ही जर मग पापड कसे करायचे काय त्या हिशोबाने तुम्ही अगोदरची काय बाकीची तयारी असेल ती करून घ्यायची. मग आता हे पाण्याला बघू शकता तुम्ही उकळी आलेली. मी आता रवा मी एक साईडला काढून ठेवलेला आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तो रवा तुम्ही पाण्यात मिक्स करू शकता. म्हणजे 4 भांडे तुम्ही पाणी टाकू शकता आणि एक भांडं रव्यामध्ये पाणी मिक्स करून मग ती पेस्ट ओतू शकता. आता बघू शकता पाण्याला चांगली खळखळ उकळी आलेली. मग याच्यातच आपल्याला रवा ओतायचा आहे. आता बारीक रवा आपण याच्यात ओतून घेऊ. तर चांगली जोपर्यंत चांगली खळखळ उकळी येत नाही तोपर्यंत आपल्याला हे चांगलं झाकण ठेवून आपल्याला फुल गॅसवर उकळू द्यायचे.
आता बघू शकता चांगली एकदम खळखळ उकळी आलेली, बघू शकता अशी उकळी आली पाहिजे पाण्याला. आणि मग त्याच्यातच आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे आता. आणि एका साईडने एका हाताने रवा टाकायचा आहे आणि एका हाताने आपल्याला असं मिक्स करायचं. तुम्ही मदतीलाही कोणी घेऊ शकता. मग एकाने रवा ओतायचा, हळूहळू एकदम रवा ओतायचा नाही, कारण मग काय होतं बऱ्याच वेळेस थोड्याशा गठुळ्या होऊन जाता. आता मी एकटीच करणारी होती तरी माझ्या थोड्याशा अशा मध्ये मध्ये थोड्याशा गठुळ्या झालेल्या आहे. तर बघू शकता अशा मस्त थोडंसं असं हलवत राहायचं कंटिन्यू, म्हणजे गठुळ्या होत नाही. तरी थोडं थोडं टाकलं ना म्हणजे मग गठुळी होत नाही. आणि हे कंटिन्यू मिक्स करायचं आहे. तर लाटणं वगैरे असेल तुमच्याकडे तर त्याच्याने तुम्ही असं मिक्स करू शकता, नाही तर चमच्याने वगैरे असं मिक्स करायचं आहे, म्हणजे पटापट ते मिक्स होतं. गॅस कमी करून घ्यायचा आहे. जेव्हा तुम्ही रवा ओतता ना तर त्यावेळेस आहे ना गॅस कमी करून घ्यायचा आहे. आणि नंतर मग हे रेडी झालेलं सगळं हे आपलं जे सारण तयार केलेलं आहे ते चांगलं शिजू द्यायचं आहे. कमीत कमी 20 मिनटं तरी आपल्याला शिजू द्यायचं आहे. आता 20 मिनटानंतर तुम्ही बघू शकता याच्यावर अशी साय आलेली आहे आणि त्याचा रंगही बदललेला आहे. मधून मधून मी त्याला हलवत राहिलेलं आहे, म्हणजे चेक केलेलं आहे मधून मधून. कारण काय होतं बऱ्याच वेळेस बुडाला डागून जातं, मग त्याच्याने मधून मधून आहे ना आपल्याला हे हलवत राहायचं आहे आणि चेक करत राहायचं आहे. आता बघू शकता असं मस्त हे त्याला अशी पापडी तयार झालेली आहे, चांगलं असं शिजलेलं आहे. 20 मिनटं मी चांगलं कमी गॅसवर त्याला चांगलं शिजू दिलेलं आहे. मग प्लास्टिक पेपर आथरून घेतलेला आहे, धुवून आथरून घेतलं आहे. थोडं त्याला तेलाचा हात लावून घ्यायचा आहे प्लास्टिक पेपरला, कपड्याला थोडंसं तेल लावून असं पुसून घ्यायचं आहे. आणि गरम गरमच हे बॅटर आपल्याला असं प्लास्टिक कागदावर ओतून घ्यायचं आहे. थोडंसं जाडसरच ओतायचं आहे, जास्त पातळ ओतायचं नाही, असं पातळ पसरवायचं नाही आहे, तर जाडसरच ओता. कारण काय होतं नंतर वाळल्यानंतर आहे ना ते पापड जास्तच पातळ होतं आणि मग ते काय होईल नाही तर मग तुमचे पूर्ण कागदाला चिटकून जातील आणि मग निघणार नाही. तर थोडंसं जाडसर होतं. आता बघू शकता माझे हे सगळे पापड असे तयार झालेले, सगळे मी असे ओतून झालेले. तर जवळजवळ अर्धा किलोमध्ये 40 ते 45 पापड माझे तयार झालेले मस्त. आता बघू शकता असे पापड. आता मी हे 2-3, आता ऊन कमी होतं सध्या आमच्याकडे जानेवारीमध्ये, 2-3 दिवस आबट होतं, तर मला 3 दिवस तरी हे पापड वाळवायला लागलेले. नंतर काढून पुन्हा उलटे करून वाळवलेले येते. तर आता वाळल्यानंतर बघू शकता तुम्ही असा हा पापड तयार झाला, एकदम ट्रान्सपरंट आणि मस्त असा हा पापड तयार झालेला आहे. आता तुम्हाला तळून दाखवते मी. असे एवढे वाळल्यानंतर असे तयार होतात हे पापड. तर फ्रेंड्स, रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि हा टोमॅटो फ्लेवरचा रवा पापड लहान मुलांसाठी, मोठ्या माणसांसाठी, कोणासाठीही आवडीने एकदम सोप्या पद्धतीने न लाटता न खिशी घेता एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. तर मस्त आपला हा पापड तयार झाला आहे. तर रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक नक्की करा आणि कमेंट नक्की करा का तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती, आणि नक्की बनवून बघा. तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.